आज आपण एक उपवासाची डिश बघणार आहोत, ती म्हणजे आपल्या सर्वांचीच आवडती कुरकुरीत खुसखुशीत असा साबुदाणा वडा. त्याबरोबर 2 चटणी आहेत, ती म्हणजे एक हिरव्या मिरचीची सुकी चटणी आणि एक आपली नारळाची चटणी. यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाट्याचे साल काढून बटाटे कुस्करून घ्यायचे. एका परातीमध्ये साबुदाणा, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव किलो शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हळूहळू हे मिश्रण हाताने मळून घ्यावे. आमच्या मातोश्री वडे करायला बसलेल्या आहेत. वडे शक्यतो चपटेच असावेत, नाहीतर कधीकधी शक्यता असते की ते तेलामध्ये फुटू शकतात. आता सुक्या चटणीसाठी 4 ते 5 चमचे शेंगदाणे घेतले आहेत, मीठ घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हे मिश्रण वाटून घेतलेले आहे. ओल्या चटणीसाठी नारळ घेतलेला आहे, त्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडे पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने 2 चटण्या आपण साबुदाणा वड्याबरोबर खाऊ शकता. एक सुकी चटणी आहे आणि एक नारळाची ओली चटणी आहे. आता फोडणीसाठी तुम्ही त्याला जिऱ्याची फोडणी द्या. असे कुरकुरीत साबुदाणा वडे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही हे नारळाची चटणी आणि आपण केलेली हिरवी चटणी किंवा दही याबरोबर याचा स्वाद घेऊ शकता. ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.